तुम्ही फळे रोज खाताय, पण ती योग्य पद्धतीने खाताय का? फळे जेवणानंतर घेतली तर ती आपल्या शरीरावर काही टॉक्सिक इफेक्ट करतात का? दूध आणि फळे एकत्र खाल्ले तर चालणार आहे का? डायबेटीस असणाऱ्यांनी फळे खावीत का? मी आज या व्हिडिओमध्ये आपले फळांविषयी असणारे सर्व संभ्रम सायंटिफिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून पूर्णपणे क्लिअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे फळांचे खरे सामर्थ्य कधी आणि कसे मिळते. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. विषयाला सुरुवात करताना सगळ्यात प्रथम फळांचं आपल्या शरीराच्या दृष्टिकोनामधून खरंच काय महत्व आहे हे आपण थोडक्यात समजावून घेऊयात. पण हे समजावून घेण्याच्या आधी सगळ्यात प्रथम आपण काही गैरसमज दूर करूयात की फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते. ती म्हणजे नेचरची बायोऍक्टिव्ह कॅप्सूल आहे. जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, त्याचबरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे मिनरल्स देखील असतात. त्याचबरोबर फायबर, अँटीऑक्सिडंट आणि काही फायटोकेमिकल्स देखील असतात. पण आता ह्या सगळ्या गोष्टी नेमकं आपल्या शरीरामध्ये काय करतात? तर यामधील व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरामधील इम्युनिटी वाढवण्याचं काम करतो. त्याचबरोबर आपली त्वचा आणि सांधे मजबूत ठेवतो. तसेच व्हिटॅमिन ए आपले डोळे आणि त्वचेसाठी महत्वाचा घटक आहे. व्हिटॅमिन ई हे पेशींना संरक्षण देते. पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवते, तर मॅग्नेशियम स्नायू आणि आपलं मन शांत ठेवतो. फायबर म्हणजे आपल्या आतड्यांचा झाडू, तो आपलं पचन सुधारतो, बद्धकोष्ठता कमी करतो आणि आपल्या रक्तातील साखर ही हळूहळू वाढू देतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फळांमध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट नावाचं महत्वाचं तत्व आहे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. कारण आपल्या शरीरामध्ये चयापचय या क्रियेतून फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. ते पेशींना नुकसान करतात. यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात. आणि फळांमधील अँटीऑक्सिडंट हे नुकसान होऊ देण्याचं काम कमी करतात. त्यामुळे आपलं एजिंग प्रोसेस ही स्लो होते. म्हणजे जे काही वार्धक्य आपल्याला येणार असतं तर ते वार्धक्याची जी प्रोसेस कमी व्हायला म्हणजे मंद करण्यासाठी अँटीऑक्सिडंट आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात. तसेच आपल्या शरीरामधील इन्फ्लेमेशन देखील कमी होतं. हार्ट डिसीजचा धोका देखील कमी होतो. तसेच कॅन्सर प्रोटेक्शन मध्ये देखील याची खूप मदत होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे फळांमधील फायबर हे आपल्या गटमधील बॅक्टेरियाला अन्न पुरवतो. गट जितकं निरोगी तितकी आपली इम्युनिटी मजबूत. म्हणून फळे म्हणजे फक्त गोड चव नाही, तर आपल्या पेशींचे संरक्षण करणारी नैसर्गिक औषधं आहेत. आता ही फळं नेमकी किती प्रमाणात घ्यावी? तर WHO नुसार दररोज किमान 400 ग्रॅम फळे आणि त्याबरोबर भाज्या घेणे गरजेचे आहे. म्हणजे दिवसाला 1 ते 2 फळं आपल्यासाठी पुरेशी आहेत. एक पोर्शन म्हणजे एक सफरचंद, एक केळ किंवा एक वाटी पपई घेणं होय. फळं हेल्दी आहेत म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये खाऊ नका, कारण फळांमधील साखर ही शेवटी साखरच आहे. त्यामुळे योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि आपल्याला पूर्ण फायदा, अशा पद्धतीने आपण जर हे प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर आपल्याला निश्चित याचा फायदा मिळेल. आता पुढचा प्रश्न की फळं नेमकी कधी खावीत? फळं नेहमी सकाळच्या वेळेला किंवा 2 जेवणाच्या मध्ये खावीत. कारण आपण रिकाम्या पोटी जर फळं खाल्ली तर फळांमधील फ्रुक्टोज लवकर ऍब्सॉर्ब होतो आणि एनर्जी देतो. आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की डॉक्टर, जेवणानंतर फळं खाल्ली तर काही त्रास होतो का? तर याचं कारण अगदी साधं आहे की फळं ही पचायला हलकी आहेत, त्याच्यामुळे ती लवकर पचतात. तर भात, पोळी, डाळ किंवा भाजी हे पदार्थ आपल्या पोटामध्ये हे जास्त वेळ राहतात. जेव्हा आपण जड जेवणानंतर लगेचच फळ खातो त्यावेळेला आपली पचनाची प्रक्रिया ही थोड्या प्रमाणात मंदावते. काही लोकांमध्ये त्यामुळे गॅस, फुगलेपणा म्हणजे ब्लोटिंग किंवा अस्वस्थता जाणवू शकते. आता हे देखील प्रत्येकालाच होत नाही. ज्यांचं पचन चांगलं आहे त्यांना कदाचित काही त्रासही होणार नाही. पण जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी, ब्लोटिंग किंवा गॅसेस यासारखे त्रास होत असतील तर फळे ही आपल्या जेवणापासून 1 ते 2 तासानंतरच खाणं हे आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. आता यामध्ये देखील ज्यांना डायबेटीस आहे अशा व्यक्तींनी काय लक्षात ठेवावे? तर फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. जेवणानंतर आपल्या रक्तातील साखर ही आधीच काही प्रमाणामध्ये वाढलेली असते. त्यावर लगेचच आपण फळ खाल्ल्यास काही लोकांमध्ये शुगर स्पाइक हा होऊ शकतो. म्हणून डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी फळे ही जेवणासोबत न घेता मधल्या वेळेत किंवा मर्यादित प्रमाणामध्ये घ्यावीत. आता ज्यांना वजन कमी करायचं आहे
त्यांनी फळांचं सेवन कसं करायचं? कारण वेट लॉस करताना आपला कॅलरी कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे. जेवणानंतर जर आपण फळं ऍड केली तर एकूण साखर आणि कॅलरी वाढतात. म्हणून वजन कमी करायचं असल्यास फळं ही वेगळ्या वेळेला घ्या. त्यांच्यासाठी दिवसाला 1 पोर्शन पुरेसा आहे. तसेच या व्यक्तींनी ज्यूसच्या ऐवजी फळं घेणंच प्रेफर करावं. फळं ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहेत, पण योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि तुमची प्रकृती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. आता पुढचा प्रश्न, की दूध आणि फळे ही एकत्र खावीत का? तर आयुर्वेद आणि विज्ञान हे दोन्ही सांगतात की दूध आणि आंबट फळे ही कधीही एकत्र खाऊ नयेत. उदाहरणार्थ संत्री, स्ट्रॉबेरी किंवा काही आंबट द्राक्षे. कारण आयुर्वेदानुसार दूध हे मधुर, शीत आणि स्निग्ध गुणांचे आहे. अनेक फळे, विशेषतः आंबट फळे ही आम्लरसाची आहेत. जेव्हा भिन्न गुणधर्म एकत्र येतात तेव्हा आपल्या पाचक अग्नीवर ताण येऊ शकतो आणि यातूनच तयार होतो तो आम. म्हणूनच पारंपरिक ग्रंथामध्ये दूध आणि फळे संयोजन टाळण्याचा सल्ला दिला आहे. आता गोड फळे जसे की केळी, चिक्कू आणि दूध हे काहींना चालू शकतात, पण रोजची सवय करू नका. पण तरीही फळं ही स्वतंत्रपणे खाणे हेच आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ खाणं हे कधीही चांगलं. कारण आयुर्वेदानुसार आपलं दीर्घकालीन पचन हे आपल्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा नियम आपण जर व्यवस्थित पाळला, समजून घेतला, तर निश्चितच आपण जे फळे खाऊ त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी निश्चितच आपल्याला होणार आहे. तर वयानुसार देखील आपण कशा प्रकारे फळे खावीत तर हे देखील मी आपल्याला थोडक्यात समजून सांगणार आहे. लहान मुलांना नेहमी पूर्ण फळे द्यावीत. त्यांना ज्यूस या फॉर्म मध्ये फळं देणं टाळावं, कारण फळांमधील फायबर हे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी सीझनल फळे खावीत. कोणतंही वर्कआउट करण्याच्या आधी केळी किंवा पेयर यासारखी फळं चालतील. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी, फर्टिलिटीसाठी अँटीऑक्सिडंट रिच फळं खावीत. आता 40 नंतर आपलं ब्लड शुगर याचं नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळं आपण या वयोगटामध्ये खाणं गरजेचं आहे. या व्यक्तींनी सफरचंद, पेरू, डाळिंब, पपई, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज यासारखी फळे यांच्यासाठी अतिशय उत्तम आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी, ज्यांचं वय जास्त वाढलेलं आहे, अशा व्यक्तींनी सॉफ्ट फ्रुट्स खावेत, जसे की केळी, चिक्कू, पपई. फळं खाताना देखील कमी प्रमाणात पण नियमित खावीत. तसेच आपल्या पचनशक्तीनुसार देखील आपल्या फळांची निवड इथे ठरवावी. म्हणजे एखाद्या फळाने जर आपल्याला त्रास होत असेल तर अशी फळं या वयोगटात किंवा या काळामध्ये वर्ज्य करावीत. आता फळं खाताना देखील ही फळं कशी खावीत याचे देखील काही नियम आहेत. आता सगळ्यात पहिला नियम म्हणजे की ही फळे ज्यूसच्या फॉर्ममध्ये आपण कधीही घेऊ नयेत. म्हणजेच नेहमी संपूर्ण फळ खाण्यालाच प्राधान्य द्या. कारण फळांमधील ज्यूस काढताना म्हणजे रस काढताना फळामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फायबर हा निघून जातो. चावून फळ खाल्ल्याने आपली लाळ ही अन्नात मिसळते, ज्यामुळे पचन चांगले होते आणि आपल्या रक्तामधील साखर ही एकदम वाढत नाही. आता दुसरा नियम म्हणजे फळे ही 3 ते 4 तास कट करून ठेवू नये. ती कापल्यानंतर लगेचच खा. कारण दीर्घकाळ कापून ठेवलेल्या फळांमधील जीवनसत्व ही हवेच्या संपर्कात आल्यामुळे नष्ट होतात. तिसरा नियम म्हणजे ताजी फळं खा. आता चौथा नियम म्हणजे सालीसकट फळ खा. म्हणजे ज्या फळांची साल ही खाण्यायोग्य आहे, जसे की सफरचंद, चिक्कू, पेरू, ती सालीसकट खा. कारण सालीमध्ये ही पोषक तत्व जास्त प्रमाणामध्ये असतात. पुढचा नियम म्हणजे लोकल आणि सीझनल फळं खा. कारण सीझन प्रमाणे फळं खाणं ही आपल्या शरीराची त्या सीझन मधील गरज पूर्ण करते. म्हणजे जसं की उन्हाळ्यामध्ये कलिंगड, हिवाळ्यामध्ये संत्री, हेच आपल्या निसर्गाचं विज्ञान आहे. तसेच विविध रंगांची फळं खा. म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये ज्याप्रमाणे 7 रंग आहेत, 7ही रंगात मिळणारी फळं आपण अवश्य खायला हवी. कारण जितके वेगवेगळे रंग तितके वेगवेगळे अँटीऑक्सिडंट आपल्याला त्याच्यामधून मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटी की फळं खाताना ती माइंडफुल पद्धतीने खा. फळं खाताना आपण काय खातो याच्याकडे लक्ष एकाग्र करत आपण त्या फळांचं सेवन केलं तर निश्चितच या फळांपासून मिळणारे सगळे फायदे आपल्याला मिळणार आहेत. तर मंडळी, फळं ही आपल्या शरीरासाठी औषधाचं काम करतात, पण ती खाण्याची पद्धत ही योग्य हवी. त्यामुळे आजपासूनच जेवणानंतर फळं खाणं बंद करा आणि योग्य वेळी फळं खाऊन आपलं आरोग्य सुधारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्ही कोणती फळं दररोज खाता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्यासाठी योग्य अशी फळं योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणामध्ये खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.